तर 2 दिवस व्हिडिओ आला नाही कारण यांचं शिलाकलं होतं आणि अजून पण शिलाकलंच. पण हे नीट असल्यावर मला शेण काढून देत नाहीत असं तुम्हाला वाटेल, कारण शेणच नाही ह्यांनी 1-2 पोयती काढायला लागली ती. आणि बानू बघा, तिच्या बसायच्या वेळेत, विश्रांतीच्या वेळेत तिकडं ब्रह्मदेव जरी आले खाली तरी ती उठणार नाही. आणि ही मिक्स गोमूत्र अंगावर पडलं, शुद्ध झालो आम्ही. आणि इथं पुरगी लागल्या दगड गोळा करायला. कारण काय करायचं आहे का, दगड उपसून काढायला लागले खालची. अगं जीवर दिसते ती काढ की खुया. अगं त्याच्यात आपण हत्ती तशीच सगळी स्वच्छ करून काढायला लागले दगड. जी बाळातला वर दिसतात का नाही ती काढ. पप्पा गाणी लावणार आहेत. श्रीशाला गाणी लावल्याशिवाय काम करायला एनर्जी येत नाही, हो ना. दुर्गा शाळेत आहे का अजून? हा, तर बघा किती एनर्जीनं काम चालू आहे. एकसारखं नंबराप्रमाणे दगड उचलणार आहेत. आणि सगळी दगडच दगडात. कारण इथं तुम्ही बघितलेलं, इथं आपल्या इथे कसा मोठा ढीग होता मातीचा, मुरुमाचा, तो तिकडं बऱ्यापैकी नेऊन टाकलाय. पण टाकतेच्यातच मला खरं कळलं ना तिथं का पप्पा डबरा कराय म्हणजे तो काम उजवायला लागली ती. आणि ही लई चढ आहे इकडं बऱ्यापैकी. पुन्हा ऊस काढतानाच तिकडचा चढ ही होणार. जाऊ तिकडं चला. आणि मी पण जाणार आहे, ह्यांनी पण येणार आहेत. आम्ही सगळीजणच आता इथं काम करणार आहे. तर श्रीशानं सुरुवात केली आहे श्री गणेशा दगड उचलायचा. 2 दिवस झाले ते, खरं ह्यांचं शिलाकल्यामुळं आलो नाही. बानूच्या मम्मीला लागल्या भूक. आता ह्यांनी कुट्टी करणार आहेत वैरण काढून. मी पण जाते आता दगड उचलायला. आणि महत्वाचं म्हणजे गाणी लावतो आधी. तर आपल्याला तो तर बल्ली शेड आली होती. बल्लीला म्हणलं आलो ट्रॅक्टर घेऊन बाहेर. कारण की आपण जी लेवल केली आहे रस्त्याकडेला तिकडं सऱ्या सोडून घ्यायच्या गावात लावायला. मस्तपैकी आता बल्ली काय करतोय बघा, आता कशा साऱ्या सोडतोय. जरा पुढे लावून की ट्रॅक्टर इथपर्यंत घ्या ना. दगडी काढायला लावली बल्लीनं मला आता. तर मी म्हटलं रायबशेटला 1-2 महिने घालवायचं बाहेर, सुराला लावतील. तर गेल्या गेल्या घरी सांगितलं असा असा विषय आहे, रायबाला 2 महिने घालूया आपण, सुराला लावून देतील आपल्याला मस्त होते रायबशेट. तर इकडं काय ऑर्डर आली हा काय बोला की. काय म्हणजे दिसला तर समाधान आहे. पळायला 2 आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे पळणार आहे. म्हणूनच का लोड घ्यायचा, जलामल्या बसणं घेतल्यानं. आणि आता गेली परत कमेंट आली, दुष्यात आरामद्या चौशात पळवा. आम्ही साईड आती झाल्यावरच पळवणार आहे, तर नाही पळवत. होय नाही रे सोनूल्या, आपल्याला लोड नाही. हा काय लोड नाही. लोड घेणार पण नाही कधी ह्याच्या बाबतीत त्रास होणार नाही. बाजा एवढा मोठा असून सांभाळतो नव्हता. सगळ्या जगाला थोडं पडले बाजा, आपल्याला आहे का? भाज्या दिला बरं का, सांभाळ आहे जवळजवळ. म्हणजे काल संध्याकाळी घेऊन गेले, त्यामुळे काल व्हिडिओ आला नाही. हे बघू शकताय भाज्या कुठं दिसतोय का. 3 महिन्यासाठी घालवलाय भाज्याला.
आणि ह्याला पण घालवणार आहे 2 महिन्यासाठी. इकडं नाही होय चालू आहे तरी पण घालवणार आहे मी. ती म्हणली ते तुम्हाला मैदानात गुलाल करून देतो, गट काढून देतो म्हणली. ओके म्हणलं. बरोबर. हां बर बरं काय वाट बघा. वाट बघा. खरंच तर ए, ग बसा. काय ग बसा. खरंच घालवायचं 2 महिन्यानं काय होतं तुला? होतंय काय तर. काय होतं म्हणजे? ए ग बसायला काय तर बोलू नका सा. चला. अय शेठ 2 महिने दुसरी जावं नाही तुमची आता. नाही रे बाळा, मी हाय की तुला. म्हटलं कुठेच जाऊन देणार नाही आयुष्यभर. तुम्हाला कुठे इथले तर घालवायचं त्याच म्हणा. तुम्ही तिथं बोलवा, मी तिथं घेऊन येतो फेरायला बिरायला. बर पण ह्या दावणीतनं नाही राही बाळा कुठे जाणार कधीच. पुढे बाबा या 2-3 दिवसात जाते बघ. जाईल की खरं जाणार आहे. तुम्ही पण जावा मग तिकडे. मग मी जाणार जावा. 2 महिने राहणार. राहावं चालतं. आता भाज्या घालूनच की, भाज्या घालूनच की. झालेलं असं ते भाज्या लांब होता. तुम्ही ह्याला घालेलं, मी ह्याला एकट्याला जाऊन देणार नाही. माझं तुम्ही जावा. भाज्या आत्ता घालूनच की परवा दिवशी. नाही घाली कशाला गंडवताय फॅमिलीला. तर काय झाले तर जरा वल होती मग ते आज दिवसभर वाळेल. भाजीत असतो ना आता मस्तपैकी 24 तास मातीतच असतो आता भाज्या. म्हणून म्हटलं आज साहेबांनी जरा इकडं बांधावं आणि ऊन पडले आज. इकडं भाज्या शेट आहेत बघा. आणि 2 दिवस झाले व्हिडिओ आला नाही कारण की शिलाकले जाणार तू फेऱ्याला मी ह्याला घेऊन आणि आपल्या कार्तिकला. कारण की कार्तिकचं जखम झाल्यापासून फेरा नाही म्हणून डायरेक्ट मैदानात काढण्यापेक्षा एक फेरा टाकावा आणायचं नंदीवर मग मैदानात काढावं. आता ऊन पडले त्याच्याने बाहेर काढतो उन्हात जरा मस्त की. शेठ रायबाला खरा राग यायला लागलाय बरं का. होय खरंच घालवायचं त्याला. ए ओ, आता बाद झालं काय की बोलू नका बरं का. व्हिडिओ सया चालू करा. चाळा नाही, चाळा नाही, खरंच घालवायचं आई. ओ ग बसा. चेष्टा करत नाही. चेष्टा बघते मी. काय बघतीस? बघते मी. काय बघतीस तर? माझं मी बघते रायबा. तुम्ही गप्प पडा. तसलं बोलू पण नका. ऐ चल नाही रे बाळा, झोप. नाही बाळा झोप. चला तुम्ही बाहेर उन्हात चला. मापत्याचा व्यायाम घेतलाय, मापावताला चालवलाय, सगळं केलंय. करायचं केलं तू चालू व्यायाम चालू करा बिंदोला काढायचा आहे. ए खुळ्या, ए बाई ही खुळा आहे का कुसल्या जोरात. माझ्या रायबाला राग आला, केस वडलं. तर ही रायबाची बांधायची जागा. आणि आज ऊन लईच पडलं हो. होय हो. तुम्ही मला काम करायला राहणार आणि मी लावलेलं नाही सनस्क्रीन. आता काय करू? होय कायच होत नाही. बर बर लावते. आता त्याला कुठं बांधणार? कार्तिक रायपो लगेच शिंग अंगावर. कायम दाव्या पाय मस्त खुळाई आलं बाबा. काय तनकटवे कार्तिक. नाही का कार्तिक पण दिसते तसा नाही, हळूच खोड्या काढतो. जरा त्यांना शेक द्यायचा चाललाय सनबात. शिंग लावते दिसतंय तसं नव बारक.
काय मारायला लागलाय काय? तीच म्हणलं दिसती तसं नव. जसं की तुम्हाला कोण म्हणतं गपचाळीस दाजी. 40 दाजी गपचाळीस आहे दाजी आहे का काय बाबा. त्याची जखम पूर्णपणे बरी झाली का हो? नाही ना. काय दिसेना झाले. हा नका देऊच नका देऊच. लाल दिसतंय. न कळच आहे ती जेव्हा एकदा स्प्रे मारा म्हणजे माशी हसाडी नाही घालायची. पण ह्याचं तर दिवसभर झोपलाय चिकू. काय चिकू दिवसभर झोपलाय आणि काय यार उठणच झालाय नका ताण येऊन बसलाय. त्याला सकाळी 9 वाजल्यापासून झोपलाय काय कार्तिक. सकाळी 9 वाजल्यापासून आत्ता उठलाय आत्ता आणि रानात आलाय. त्याला 50 वेळा म्हणलं असेल अरे उठ जरा बाहेर जा शू करून ये काय करून ये. उठणच झालंय. हा उठणच ओ ग उठणच झालाय चिकू. उठला नाही अजिबात लवकर. हो तुला बरं वाटतंय ना. सांग सगळ्यासनी मला बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हणा माझं आता बरं झालंय. शिंगापसली जखम हाय की शेंडोल्या. आता त्याला का सोडताय. आणि त्याला अरे काय लाड केलेला दिसत नाही सा. इथं का नाही ह्याला कंठ आहे कंठ. खरं पण रायबाला आधी बाहेर आणताना टाप घाला. कोण आलंय बाहेर बघा. बघू शकता तुम्ही लांबड्या शिंगाचा तलवारीसारख्या शिंगाचा शादावणीची आन बान शान. हो हो कार्तिक पण म्हणतोय आन बान शान आलेली आहे. रायबा शेठ यांचं आगमन झालेलं आहे शेठच्या अंगणामध्ये. ते खास त्यांच्यासाठीच आहे. आणि रायबाने व्यायाम चालू केलेला आहे. नुसतंच गोल 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 फिरायचं. आणि अशामुळं इकडं ब्रह्मशेठचं चैतान म्हणजे चैतन्य आलेलं आहे अंगात की मला कधी बाहेर करणार. तर आता लवकरच बाळा तुला पण बाहेर काढायचंय बाजा सोडून. ओ ओ हो 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 ओ खडा आहे ती खड. त्या खड्यावनं पाहिजे. होय बाय तू कथा ऐकतोय अवकाळ झालाय लय. अवकाळ रायबा. अब काय त्या कार्तिकचं तिसरं चालू असतंय शून्यात. आपण बोलायचीच नसती काय. अहो काय करताय. त्याला दावा. लई दिवसात ना अशी प्रजा बाहेर बांधली आहे ना. आज ऊन पडलं आता हळूहळू चालूच झालं ऊन पडायला. ओ ती ब्रह्माचं दावत सगळं बसलंय नव्ह का. नाही जायला सुटून. आणि कोण आले वैरण ह्यांनी तोडून आणली. कुट्टी केली मी. दोघांनी आवरलं सगळं पट पट पट. आणि आता सगळं काम आवरलंय आणि आम्ही चाललो आहे घरी. आणि असं का टाकलंय साव मॅटवर मॅट. आणि ते बाजी शेट बांधलेले आहेत
कारण त्यासनी पण उजेड पाहिजे. आत बाहेर बाजूला ह्यांनी बांधायला लागली कर कार्तिक. तर चला आजचा व्हिडिओ एवढा छोटासा, कारण काय कामच करत बसलं, व्हिडिओ करायचंच लक्षात नाही गेले. कामं करून घेतली आणि मग झालं. आजचं रुटीन इथंच संपलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.